रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे निजरूप काय आहे आपलं स्वतःचं या संदर्भामध्ये ब्रह्मानंदजीचं हिंदीमधलं जे भजन आहे तर ते आपणाला विवरणासह ऐकवित आहे. तर आपलं स्वरूप जाणलं पाहिजे आणि मग विश्वरूप जाणलं पाहिजे. माणसाचे दोन रूप आहेत, एक आध्यात्मिक रूप आहे ते या शरीरामध्ये आहे आणि हे बाहेरचं पंचमहाभूतांचं शरीर आहे. तर आपलं मूळचं जे न दिसणारं रूप आहे स्वरूप आणि मग नंतर विश्वरूप आहे, पंचमहाभूतांचं बाहेरचं रूप आहे. हे सगळे रूप जाणणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातले त्यात आपलं निजरूप जे आहे स्वरूप ते जाणणं तर फारच महत्त्वाचं आहे. त्यालाच तर अध्यात्मज्ञान म्हणतात. तर ते ज्ञानदृष्टीनेच पाहिलं जातं आणि ती ज्ञानदृष्टी गुरुमुळे येते, सज्जनामुळे ती ज्ञानदृष्टी प्राप्त होते. तर ब्रह्मानंदजी तिकडे लक्ष वेधतात. काय म्हणतात ब्रह्मानंदजी ऐका. नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा, तुम्हारा क्या रूप है. और नज़रों से देख यानी ज्ञान नज़रों से देख. आपको भूलत न में बाहर फिरे गवारा. आपल्या शरीरातच आहे ना, पण मनुष्य बाहेर फिरून बाहेर पाहतो. इकडे आहे का ब्रह्म, तिकडे आहे का ब्रह्म, इकडे देव आहे का, तिकडे आहे का. तर ब्रह्मानंदजी म्हणतात की आपल्या शरीरातच आहे ते, आपणच ब्रह्मरूप आहोत. त्याला उदाहरण देताना ब्रह्मानंदजी म्हणतात, कर में कंगन छिपावे ढूंढन को दूर जावे. कंगन कर में है लेकिन दिखता नहीं है. इकडे तिकडे फिरतोय की माझं कंगन कुठे हरवलं म्हणून. फिर के समीप पावे मन में करो विचारा. आणि नंतर त्याला दिसतं की अरे हे कंगन तर माझ्याच हातामध्ये आहे. तेव्हा इकडे तिकडे उगीच आरशात पाहतो, अरे हातच्या कंगनाला आरसा कशाला. पण आपण विसर पडतो, जवळ असणारी वस्तू आपल्याला दिसत नाही, कावाला आपण विस्मृती होते. तर ते उदाहरण देऊन सांगतात ब्रह्मानंदजी की बाबा रे, आपलं स्वरूप जवळ असताना आपण असं होतो. त्याला आणखीन एक उदाहरण देतात. मृगनाभि में सुगंधे ओ तो सुंघे घास गंधे. दुनिया सभी है अंधी समझे नहीं इशारा. मृग के नाभि में सुगंधी होती है, कस्तूरी नामक एक वस्तू होती है, उस नाभि में होती है. त्या हरणाला असं वाटतं की नाही इकडे तिकडे आहे का, इकडे आहे का, तिकडे आहे का. अरे ते तुझ्याच बिंबीमध्ये आहे. पण त्याला जसं ते बाहेर ढूंढतं, बाहेर शोधतं, तसं माणूस हा स्वरूपाने ब्रह्म असताना तो बाहेर इकडे तिकडे शोधतो. ते उदाहरण देताना म्हणतात, मृग नाभि में सुगंधी ओत सुंघे घास गंधी. इकडे तिकडे या गावतात त्या गावतात पाहतो. दुनिया सभी है अंधी, बाहर की अंधी है, समझे नहीं इशारा. इशारा म्हणजे आत दृष्टी मागे फिरून पाहिलं पाहिजे. तर तो इशारा साधू संत सांगत असतात, गुरु सांगत असतात. आणखी उदाहरण सांगताना ब्रह्मानंदजी म्हणतात, जिम दूध के मथन से मिलता है घी जतन से. तिम ध्यान की लगन से पर ब्रह्म ले निहारा. नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा. तेव्हा दुधामध्ये तूप दिसत नाही, पण ज्यावेळी आपण मंथन करून लोणीच्या नंतर तूप निघतं तेव्हा आपल्याला अरे तूप होतं याच्यामध्ये, पण ते मंथन करून मग दिसतं. तसं विचारपूर्वक विचाराचं मंथन केलं, सद्गुरूची संगत केली की आपलं स्वरूप आपल्याला दिसू लागतं. आणखीन पुढे म्हणतात, जड जान देह सारे क्षणभंग दुःखकारे. सगळे देह जड आहेत, देहधारी माणूस देह जड आहे, क्षणभंगूर आहे. पण ब्रह्मानंदजी म्हणतात याच्या आतमध्ये जे रूप आहे, तर मी काय झालं, ब्रह्मानंद निर्विकारी चेतन स्वरूप धारा.
मी मात्र या देहाच्या आतलं जे माझं स्वरूप आहे चेतन, ते रूप मी धारण केलेलं आहे आणि म्हणून मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्म झालेलो आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं जे रूप आहे ते मी झालेलो आहे, असं ब्रह्मानंदजी स्वतःला सांगतात. तसं तुम्ही व्हा तर सगळे दुःख नाहीसे होतील. आणि तेच ज्ञानोबरायांनी सांगितले, मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण ऐसा करावा विचार. हा विचार फार महत्त्वाचा आहे. आत्मस्थ होऊन आपण तो विचार केला पाहिजे. आपलं स्वरूप जाणलं पाहिजे, विश्वरूप जाणलं पाहिजे. आणि अज्ञान गेलं की मग खऱ्या अर्थाने आपलं दुःख नाहीसं होतं. असं होण्यासाठी सद्गुरूची कृपा, सत्संगती फार महत्त्वाची असते. सज्जनो, तसं जर केलं तर आपण निश्चित आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.